गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नितीननगर परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित रोहित रघुनाथ हिरे वय वर्ष 20 याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे आणि 5,50,000 रुपयाची रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात ही रोकड आणि पिस्तूल मित्राने ठेवण्यासाठी दिल्याचा दावा आरोपीने केला आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील दुसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहे. या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राजकुमार यांनी माहिती दिली. सोलापूर शहर पोलिसाच्या MIDC पोलीस स्टेशनच्या चमूची एक चांगली कामगिरीबद्दल माहिती द्यायची आहे. 15/7/2026 रोजी MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथक ठाणेदार श्री बिराजदार, क्राईम PI श्रीमती पाटील आणि DB इंचार्ज श्री अल्फाज शेख यांच्या नेतृत्वात त्यांचे जे मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जे बातमी मिळाले त्यावर त्यांनी छापा लावून इसम नामे रोहित रघुनाथ आहिरे वय 20, मूळ राहणार पंढरपूरचे आहे. सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे. त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं. हे रोहित आहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात. त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं. त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतूस हे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रानामे प्रदीप हुसैनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर, त्यांनी यांच्याजवळ दिलं अशा इन्फॉर्मेशन दिलं होतं. त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे. इन्फॉर्मेशन अशा आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड त्यांच्या विरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ आहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट 325, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124-135 प्रमाणे गुन्हे दाखल करून MIDC पोलीस स्टेशन मध्ये तपास सुरू आहे. यात जे दुसरे आरोपी प्रदीप हुसैनी गायकवाड त्यांचा शोध आता सुरू आहे. लवकरात लवकर त्यांनाही ताब्यात घेणार आहे. हे जे आरोपी यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे जे आहेत ते आपल्याला देण्यात येणार आहे. रोहित आहिरे विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक केस आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात एक केस अगोदर दाखल आहे आणि हे हुसैनी गायकवाड विरुद्ध सोलापूरला 3 केस दाखल आहे. इतर राज्यात पण केसेस दाखल असल्याच्या माहिती आहेत, तेही आम्ही कन्फर्म करत आहोत. सदरच्या कारवाई झोन DCP श्री प्रीतम येवलकर, ACP श्री प्रताप पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, सेकंड PI श्रीमती पाटील, DB पथकाच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या
चमूचे सर्व सदस्य राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बागे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे या सर्वांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. विकण्याच्या दृष्टीने आता दिसत नाहीये. उभे बसा ना. जे वडील जे आहेत प्रदीप हुसैनी, प्रदीप गायकवाडचे वडील जे हुसैनी गायकवाड जे आहे त्यांच्या विरुद्ध आता केस दाखल आहे. ते आता कर्नाटकच्या बिदार पोलीस या हुमनाबाद पोलीसच्या ताब्यात आहे. तिकडची टीम येऊन त्यांच्या घरी सर्च वगैरे करण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी देऊन ठेवला अशा प्रिलिमिनरी एन्क्वायरीला ते कळवत आहे. हे जे 5.5 लाख कॅश जे आहे ते संभावना आहे, हे सस्पिशियस आहे, ओनरशिप प्रूव्ह करू शकलं नव्हतं म्हणून आम्ही 124ला जप्त केलेले आहे. तर हे शक्यता आहे ते तिकडच्या कुठल्याही प्रकारच्या घरफोडी किंवा गुन्ह्यात मिळालेल्या मुद्देमाल असण्याची शक्यता आहे. आम्ही संबंधित पोलीस युनिटला संपर्क करून खात्री करणार आहे. सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त, प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच BS बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कामगिरी पार पाडली.